पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याकडून सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील गटाला शाहूवाडीत मोठा धक्का। संचालक कर्णसिंह गायकवाड यांच्या पक्षांतराने गोकुळच्या राजकारणात नवे वळण। गोकुळ दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच शाहूवाडी तालुक्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे। काँग्रेसचे नेते आणि गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी शेकडो समर्थकांसह जनसुराज्य पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या गटाच्या राजकीय ताकदीला धक्का बसला आहे। गोकुळच्या रणांगणात उतरण्यापूर्वीच झालेल्या या पक्षांतराने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे। शाहूवाडी तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यात गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। गोकुळचे संचालक म्हणूनही त्यांचा तालुक्यातील दूध उत्पादकांशी असलेला संपर्क पाहता त्यांच्या पक्षांतराकडे केवळ पक्षबदल म्हणून न पाहता आगामी गोकुळ निवडणुकीच्या राजकीय समीकरणांशी जोडून पाहिले जात आहे। गायकवाड यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षाची वाट धरल्याने शाहूवाडीत काँग्रेस समोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे। जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गायकवाड यांनी गेल्या 10 वर्षापासून त्यांच्यासोबत काम केले आहे। शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे जनसुराज्य पक्षाला शाहूवाडीत बळ मिळाले असून काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक जवळ येत असतानाच झालेल्या या राजकीय भूकंपामुळे आगामी निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे गोकुळच्या सत्ता संघर्षात शाहूवाडी तालुक्यातील राजकीय गणिते नेमकी कोणाच्या बाजूने झुकते याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।